आलेले आहेत. महिला भगिनींचा देखील सपोर्ट आता पाहायला मिळणार आहेत, कारण की गावचा संघ आपला संघ या अशा अपेक्षेने आता मात्र सर्व महिला भगिनी देखील दाखल झालेल्या आहेत. तर सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. स्वर्गीय अविनाश अविभाई यज्ञेश्वरजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन गेली 3 वर्ष संपूर्ण एकता मित्र मंडळ बाणकर टीम यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आजही आपण पाहिलं तर 3रं वर्ष आहे आणि 3रं वर्ष मी तर म्हणे सक्सेसफुल हे इयर्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. महत्त्वाचा मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. फायनलची मॅच आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक चांगला खेळ हा दाखवला होता, खास करून सेमीफायनलच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये किती रन करणार? मागील मॅच मध्ये 75 केल्या होत्या. या मॅच मध्ये किमान 5 ओव्हर मध्ये 60+ क्रॉस तर करावा लागतील, कारण की दुसऱ्या बाजूला वाघोली संघही कमी नाहीत. ते देखील त्यांच्याकडे बॅट्समॅन आहेत, त्यांच्याकडे बॉलर आहेत, तेही चांगले खेळ करणार. याच्यावरती चर्चा होणार आहेत. सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा डीबीएन लाईव्हला घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती स्मार्टफोन वरती जे सर्व या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया मैदानावरती. फायनलची मॅच डान्सिंग अंपायर असणार, तर डान्सिंग अंपायर पण एका बाजूला राहणार आहेत, म्हणजे मजा येईल, नाचणार, प्रेक्षक वर्गाने मजा येणार आणि एन्जॉय करणार. डिझेबल बाबू रेडी आहे ना? आपल्याला रेडी व्हायचं आहे. मराठीचं संगीतमय वातावरण आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आमच्याच मित्रात वसईच्या परिसरातील पंच गेली गीतगर आमच्या जोडीने राहिलेले आहेत. ते डान्सिंग अंपायर विजय सर आहेत. हा, वाघोलीचे फक्त समर्थक आहेत, त्यांना विनंती आपण एन्जॉय करा, पण मैदानाच्या बाहेरून करा, ही तुम्हाला विनंती असणार आहे. मॅचला सुरुवात, फायनलची मॅच. प्रेक्षक वर्गाने विनंती करतो टाळ्यांच्या गजरामध्ये चला देऊयात दोन्ही संघांना समर्थन. अंतिम सामना, मेगा फायनलची मॅच, वाघोली वर्सेस बाणकर. पहिला बॉल षडंपूल करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल खेळला गेला. बॉल चला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाही, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, तिथे मिळेल 1 रन. एका रनने संघाचं खातं ओपन केलं. संघाचा श्री गणेशा मैदानावरती पाहायला मिळाला. प्रत्येकाला आवडणारा क्रिकेटचा खेळ. लहानपणी प्रत्येक जण आयुष्यामध्ये एकदा तरी बॅट हातामध्ये घेत असतो आणि लहानपणीच प्रत्येकाला बॅट आणि बॉलचा खेळ हा प्रत्येकाला पाहायला मिळालेला आहे आणि प्रत्येक जणांना आवडही झालेली आहेत. आज आपण पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये तर अगदी चांगलं काम करत आहेत, परंतु त्या क्षेत्रामधून बाहेर येऊन क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी देखील आज आपला महत्त्वाचा वेळ देत आहात, तेही खूप महत्त्वाचं आहे. तफलक्यामध्ये धावसंख्या आपण पाहिलं तर सिंगल गोलंदाज. यावेळेचा बॉल फटका खेळला, हवेमध्ये खेळला, जयची संधी असेल का? जेल नाही होणार, कारण की चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापासून भरपूर दूर चाललाय. 1 रन पुन्हा एकदा मैदानावरती मिळेल. धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या मात्र जाऊन पोहोचतात 2 धावा. गोलंदाज रेडी आहेत. फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला विपुल यांच्या माध्यमातून. 1 धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहेत. 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 1-1 धाव क्रिकेटमध्ये महत्वाचे. 1-1 धाव क्रिकेटमध्ये खूप जीव की प्राण ठरणारी आहेत. इथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. हा संघ आहे खास करून बाणकरचा संघ, ज्याने मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एका ओव्हर मध्ये 2 केल्या होत्या, पण त्याच्यानंतर 75 रन देखील करू शकणारा संघ म्हणून बाणकर संघाला आपण पाहिलं होतं सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये. फटका छान खेळला. पुन्हा आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चला बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे आले. फेकी केली. दुसरा रनचा प्रयत्न. विपुल धावतोय. भाग मिल्का भाग वाली कहाणी. डेंजर झोन कडे धावत असताना फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून गॉन. पहिलो खेळाडू तो सिद्धेश हाय हुशार तो अनुसूर्या कुमार यादव आणि दिवस हुशार तो
थँक्यू. आता डीजे वाले रेडी होतात कारण की अंपायरलाही डान्स नृत्य आपल्या करताना पाहायला मिळतील. त्यामुळे चांगली सॉंग जी आहेत ती देखील आपण रेडी ठेवा जेणेकरून प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. युट्यूब लाईव्हला जे पाहतात त्यांचंही मनोरंजन होईल. फटका खेळला हवेमध्ये खेळला मी स्वामी स्ट्रोक झेलची संधी भाग्यशाले आणि भाग्येश माघारी परतले. विकेटचं बदन आणखीन एक विकेट गॉन. थँक्यू. बॅक टू बॅक विकेट आल्यानंतर आता प्रेशर आहेत. प्रेशर थोडासा वाढणार आहे. नेहमी म्हणतात प्रेशर मध्ये काही लोक प्रेशर में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. इथून बिखरले तर सामना इथे संपलेला आहे. निखरायला हवा. निखरले तर सामना तुमच्यासाठी पुढे जाईल. अन्यथा इथून हा सामना इथे संपणार आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात मिस्टर योगेश. एका बाजूला प्रतीक आहेत आणि दुसऱ्या बाजूला योगेश आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. नेव्हर गिव्ह अप. अगदी स्वतःला म्हणावं लागेल. या वेळचा फटका खेळलाय. छान प्रकारे खेळलाय परंतु त्या ठिकाणी गोलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. यश नावामध्ये यश आहेत. पाहूयात आज यश कशा प्रकारे मैदानावरती कामगिरी करणार. पहिलाच बॉल शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉलला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले. बॉल चालला सीमारेषेच्या लगत. 2 रनचा तर प्रयत्न तिथे मात्र होताना पाहायला मिळालेला आहे. 2च धाबा मिळतील की काय. यस डेफिनेटली 2च धाबा मिळणार आहेत. धावफलकावरती धाबा संघाच्या एकूण आपल्याला पाहायला मिळतात 8 धाबा. 8 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेलेत. गोलंदाज यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज बाद. अमय यांनी घेतली कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट गॉन. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. दुनिया जले बिछाड़ी तो मैं जल अगाड़ी. सब खेल जानता हूँ मैं बड़ा खिलाड़ी. ही कला टाळ्यांचा गदर पंचांसाठी व्हायला हवा कारण की प्रत्येक जण नाचू शकत नाही. मग नाचण्यासाठी देखील अंगात कला असणं गरजेचं आहे. विजय सर यांना पहिला आपण डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची खेळते आहेत आणि दुसऱ्याला आपल्या अर्नाळा गावचे महेश कोडू सर आहे ज्यांनी गेली कित्येक वर्ष अर्नाळा संघासाठी खेळलाय. किस्मत किस्मत. आता बॅटची एज होती आणि तिथून आपण चिनार यांना पाहिलं मैदानावरती आलात. चिनार यांच्याकडे श्रमता, चिनार यांच्याकडे ॲबिलिटी, चिनार यांच्याकडे टॅलेंट, टेम्परामेंट याची कुठलीही कमी नाही. आज मैदानावरती त्या सत्यास उतरायचं आहेत. धावफलकावरती जर नजर मारली ना तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 9 धावा. 1.3 चेंडू देखील संपला. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुढचा बॉल. फटका छान खेळलाय. टायमिंग सोडलाय बॅट मध्ये. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. थँक्यू. बीबी टायगर जिंदा आहे. मैदानावरती आता असंच म्हणता येणार आहेत. धावफलकावरती धावा पाडल्या संघाच्या. पुण्याचा मात्र छान फटका खेळला. 1 रन तर घेतला. दुसरा रनचा प्रयत्न.
नाही घेणार. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागणार. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. 3 विकेट जरूर गमावल्यात, परंतु आता तो विचार नाही करायचा. मनामध्ये एकच उद्दिष्ट ठेवायचं आहे, आम्हाला लढायचं आहे, लढायचं नाही तर नुसतं लढायचंही आहे. मग लढण्यासाठी तुम्हाला धावा करायच्या आहेत. वाघोलीचा संघ मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ आहे. फटका खेळलाय चिनार यांच्या बॅटमधून, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार पार पार. त्यांनी आता सुद्धा एवढ्या वर्षानंतर आपल्या लौकिकास मैदानाच्या बाहेर जाऊन सुद्धा सुंदर असं झेल घेतलेला आहे. षटकाराला मैदानावरती 6 धावाने धावफलकावरती पण धावा पाहिला तर 22 धावा ही प्रेक्षकांचा सपोर्ट आहे. हा खास सपोर्ट आहे, खास करून टीम आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर एकता मित्रमंडळ बाणकर संघाला टाळ्यांचा गजरही होतोय, कारण की चांगली बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. 2 बॅटर मैदानावरती चांगली कामगिरी करतात. एका बाजूला पण परत प्रतीक 3 चेंडूमध्ये 8 धावा, चिनार यांचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल झाला अमेय. एक मैदान नालासोपाराचे ते सुपारक क्रीडा मैदान, त्याच मैदानावरती आम्ही एक स्पर्धा कव्हरेज केली होती. छत्रपती प्रीमियर लीग लेदर बॉलची स्पर्धा होती, T10 स्पर्धा. त्या T10 मध्ये लेदर क्रिकेट म्हणून वाघोलीच्या गावाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला खेळताना पाहिलंय, तोच अमेय. ओ हो पहिलाच भाऊ अतिरिक्त भाऊ झालाय, उसळी घेतली अंपायर्स, व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल वरती आणखीन एक रन मात्र ऍड होणार आहेत. 1 बाउन्सचा इशारा आलाय, त्याच्यानंतर 1 डिक्लेरेशनचा इशारा आलाय. एकाच बॉलवरती पंचानं 3 इशारे द्यावे लागलेत. एक तर डिक्लेरेशनची 1 रन, त्याच्यानंतर व्हाईटची 1 रन, आणि दुसरा म्हणजे 22 याच्या माध्यमातून ही रन मात्र आपल्याला, आणि 1 बाउन्सचा इशारा दिला गेलाय. त्याच्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. बाबा 24 कॅमेरामॅनने फोकस केलाय सध्याच्या घडीला चिनार यांना. कॅमेराच्या अँगलमध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाज. फटका खेळला चिनार यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या पार. आणखीन एक कडक विस्फोटक षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कोण आहे डॉन, कोण आहे नायक, कोण आहे खलनायक, माहित पडला का सर्व गोष्टी. षटकार मैदानावरती आला आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या वाढल्या गेल्या. संघाची धावसंख्या 30. हीच कामगिरी मात्र अपेक्षित आहे एकता मित्रमंडळ बाणकर संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला वाघोलीला काहीतरी वेगळं पण करावं लागेल. अमेय वेगळं पण यॉर्कर लेन. आजच्या दिवसावरील आणखीन एक सुंदर यॉर्कर लेन अमेय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, आणि बॅट्समॅन साठी मात्र संधी नाही दिली गेली. वेगाने हाताळला चेंडू मात्र आपण पाहिलं तर सोडून दिलाय. अंपायर्स व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. व्हाईट +1 2 धावा त्या मैदानावरती अडवणार आहेत. व्हाईट नाही आता नो असणार आहेत. आधी 1 बाउन्स दिला होता, त्याच्यामुळे आता नो बॉल. पंचांना डिसिजन देखील चेंज करावा लागलेला आहे. फ्री हिट. या बॉलवरती फ्री हिट. एकता मित्रमंडळ बाणकरची स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. नेक्स्ट बॉल मैदानावरती असणार आहे फ्री हिट. पाहूयात फ्री हिट वरती तुम्ही फ्री हिट खेळू शकतायत, आउट तर नाही होऊ शकत. चांगला बॉल पाहायला मिळेल का नाही लेन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल, जसा वाईट येतोय तसा टाळ्यांचा गजर होतोय. प्रत्येकाच्या अगदी हाताची घडी सोडून आता प्रत्येक जण उभे आहेत टाळ्यांचा गजर करण्यासाठी, कारण की टाळ्यांसाठी मला तरी वाटतं कुठल्या प्रकारचा टॅक्स लागत नाही, त्यामुळे टाळ्या प्रत्येक जण वाजवत आहेत. फटका खेळलाय, फ्री हिट आहे. कॅच तर होऊ शकत नाही. कॅचही ड्रॉप झालाय पण कॅच नाही होऊ शकला असता, कारण की फ्री हिट आहेत, त्यामुळे फ्री हिट वरती बॅट्समॅन आउट होऊ शकत नाहीत. 1 रन तिथे मात्र मैदानावरती मिळाली. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 34 रन. अचानकपणे क्रिकेटचा खेळ कसा रंग बदलतोय. एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडासा खाली राहिला. लेफ्ट आर्म अँगलने बॉलला मात्र टाकण्याचा प्रयत्न, आणि तो देखील यशस्वी रित्या मैदानावरती पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा 34. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 2.4.
फटका छान खेळलाय, दर्जेदार शो खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय. चिनार यांचा खेळ मिस्टेक बेटा. चल मसल फुलाना, थोड़ी बॉडी बनाना, तेरी चिकन गालो केस नंबल की फसल उगाना. अरे रे विकेट आला प्रसंग 34 ला 4 विकेट आहेत. नवीन बॅटर मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा बाहुबली खेळाडू मैदानावरती दाखल झालाय, ज्याच्या नावावरती 5 चेंडू 5 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये झालेला आहे. ड्राईव्ह करतात, पहिला बॉल सन्मान देत आहेत. षटक मैदानावरती संपलं गेलं. 3 ओव्हर नंतर 34 विवेक मैदानावरती आले होते आणि विवेकना पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाबा फलकावरती 34. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात प्रदक संगीत. मिस्टेक बेटा. चल मसल फुलाना, थोड़ी बॉडी बनाना, तेरी चिकन गालो केस नंबल की फसल उगाना. अरे रे थँक्यू. मैदानावरती जाऊया. शेवटचे 2 षटक मैदानावरती बाकी आहेत. धावा झाला फलकावरती 34. किपरच्या पाठीमागे उभे आहेत, त्यांना विनंती आपण थोडंसं लांब व्हायचं नेट मध्ये पाठीमागे. पहिलाच बॉल उडवला, स्ट्रोक चांगला खेळला, दर्जेदार परफेक्टली बॉल चालला सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. षटकार मैदानावर त्याला 6 धावा. आणखीन एक वादळी विस्फोटक षटकारानंतर आणखीन एक षटकार. 6 रन. थँक्यू. 46 ला 4 विकेट मैदानावरती. काय बॅटिंग सुरू मैदानावरती. नाव आहे प्रतीक, पण प्रतीकचा पहिला अक्षर पहिला तर प्रतीकचा पहिला पी काय सांगतोय, पहिला पी सांगतोय पॉवरफुल. मैदानावरती पॉवरफुल बॅटिंग करणार नाव आहे प्रतीक. मागील मॅच मध्ये देखील आपण पहिला चांगला खेळ दर्शवत असताना 2 षटकार आल्यात. तिसरा मोठा बडका खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन नाही झालं. सिंगल मैदानावरती घेतले गेलेत. दुसऱ्या साडी वळायचंय परंतु नाही, गाडीला ब्रेक लावलेला आहे. एकच धाव आता मैदानावरती घेत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळतात. 47 ला 4 विकेट आहेत. विवेक यांच्याकडे देखील क्षमता आहे, विवेक यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहे आणि विवेक यांच्याकडे देखील सकारात्मक दृष्टिकोन आहे. ते देखील मैदानावरती कधीही कुठल्याही वेळी आपल्या गाडीचं गिअर चेंज करू शकतात. ते मागील मॅच मध्ये आपण पाहिलेले आहेत. आता नजरा आहेत त्या नजरा विवेक यांच्यावरती आहेत. पाहूयात विवेक बुद्धीने खेळ करणार की काय. बॅटची एज होती, मोठा बटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 47 धावा धावफलकावरती लगावल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. विवेकच्या प्रत्येक षटकारासाठी रुपेश नाईक यांच्याकडून 1000. हवेमध्ये कळला फटका, जयचीची संधी, झेल 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 झेल.
मैदानावरती आपण पाहिलं तर विकेट आलाय, महत्वाची विकेट आलाय. नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल होत आहेत. हेमंत आलायत. हेमंत पाहूयात आता हेमंत हार्ड हिटर बॅटिंग करणार की काय, त्याच्यावरती देखील नजरा लागलेल्या आहेत. एकता मित्रमंडळ बांधकर आयोजित स्वर्गीय अविनाश अभिबाई यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. अंपायर वळतात, व्हाईट बॉलचा सिग्नल करतात, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवतायत, एक्सरसाइज करतात संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि सांगतायत व्हाईट बॉल. 48 रन, 48 ला 5 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून गेलात. 49वा धावफलकावरती लगावला. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. 4 ओव्हर नंतर रन आहेत. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया. थँक्यू. मैदानावरती आपण पाहिलं तर धावसिंग धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. एकोणपन्नास 5 विकेट. शेवटचं षटक अमय. ज्यावेळेचा बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अपील झाली पंचांकडे आणि सिंगल आहे ते सिंगल मात्र आता पंच दर्शवत आहेत. पाठीमागे आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल मात्र आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालेला आहे. एकदा मात्र मैदानावरती येतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचते 50. फटका छान खेळला, हवेमध्ये खेळला, चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. 1 रन घेतला. दुसरा रनचा प्रयत्न फेकी झालाय परंतु लेट झालेली आहे. त्याचा फायदा मैदानावरती होणार. 2 रन मध्ये तकदील केला जातील 2 रन आणि 2 रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली गेली असताना 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. एका बाजूने चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती सुरू आहे. नाव आहे प्रतीक यांची बॅट बोलू लागलेली आहे. लवकर खेळले, थोडस लवकर बॉलची वाट नाही पाहिलीत, त्यामुळे थोडस हा स्ट्रोक लवकर इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 52. चेंडू फेकून झाल्यात मैदानावरती 3. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पानावरती एक चांगला डाव हा तुम्हाला खेळता आला पाहिजे. आज पाहूया कुठला संघ हा चांगला डाव खेळणार. पुन्हा एकदा चुकलेला बॅट्समॅन, फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन. 52 ला 6 विकेट. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 52 रन. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, बॉल खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे येत आहेत. 1 ला डबल मध्ये तकदील करण्याचा प्रयत्न. 2 रन मैदानावरती पुन्हा एकदा कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 54, 54 धावा, 6 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. एका बाजूला सतीश आणि दुसऱ्या बाजूला आपण हेमंत यांना पाहतात. लास्ट बॉल. या बॉल वरती 1 षटकार आला तर 60, चौकार आला तर 58, डबल आली तर जवळपास 56, 1 रन आली तर 55. आणखीन काय घडलं अजून चर्चा होणार आहेत. रनआउट. येस, तिसऱ्या धावेसाठी पंच बाद झालाय ना. ओके, 2 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 वरतीच राहणार आहेत. शेवटच्या बॉल मैदानावरती आहेत. अशा अपेक्षा सर्व काही आता पल्लवित आहे बॅट्समॅनकडे. पाहूयात लास्ट बॉल. नाही बॅटचा संपर्क झाला. सिंगल मात्र मैदानावरती पुन्हा मिळत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात. आपण विचार केला होता की 50च्या पार तरी जायला हवी. धावसंख्या 50च्या पार गेल्यात आणि 50च्या पार जात असताना 55 रन स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. बॅटिंग समरी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला विपुलनं 3 चेंडूमध्ये 4 बनवला. प्रतीकच्या 10 चेंडूमध्ये 24 अगदी मोबदला आणि महत्वाच्या धावा आहेत. या भाग्येश 0 वरती बाद झाले. योगेश 3 चेंडूमध्ये 3 बनवल्या. चिनारच्या 7 चेंडूमध्ये 13 इम्पॉर्टंट धावा आहेत. विवेक 0 वरती बाद झाले. हेमंतच्या 2 चेंडूमध्ये
मध्ये 2 आणि सतीशच्या 1 चेंडूमध्ये 2, प्रज्ञेश मात्र 1 चेंडूमध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजाची कामगिरी आपण पाहूयात कशा प्रकारे कामगिरी झालेली आहे. विकीचं 1 षटक, 6 रन 1 विकेट, इकॉनॉमी होती 6ची. यश यांचं 1 षटक, धावा दिला 16, 1 विकेट घेतली, इकॉनॉमी होती 16ची. अमेयचे 2 षटक, 17 धावा, विकेट टेकर गोलंदाज अमेय होता, 2 विकेट, इकॉनॉमी होती 8.50ची. चांगली गोलंदाजी, मयूरचं 1 षटक, 15 धावा, 1 विकेट, 15ची इकॉनॉमी पाहायला मिळाली. फॉलोअप विकेट 5 वरती 1, 5 वरती 2, 8 वरती 3 रेग्युलरली विकेट गेले होते. 8 नंतर डायरेक्ट 34 वरती 4था गेला आणि 47 वरती 5वा विकेट, 52 वरती 6वा विकेट आणि 54 वरती 7वा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन आहेत, वाईट आणि एक्स्ट्रा जे 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. झाल्यात 55, करायच्यात अब तक 56. 56 होतील की नाही होणार याची चर्चा करूयात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. मैदानावरती दिशेने आपण पुन्हा मैदानावरती वळूयात. महत्वाचा मॅच आहे आणि लक्ष 56 नवीनचं आहे. 56 नवीनचं लक्ष, 56 नवीनचा पाठला कशा प्रकारे केला जाईल याची चर्चा रंगलेली आहे. पण 56 मी तर म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा बॅलन्सिंग मॅच आहे. बघूया नेहमी आपण सुरुवातीला आपण दुकानामध्ये 50-50 वाला बिस्किट पण यायचं, प्रत्येकाला आवडायचं 50-50 वाला बिस्किट. तसा मॅच आहे, 50-50 वाला मुकाबला आहे. 50-50 बिस्किट के तरफ से जैसा वाला मॅच आहे. आता मैदानावरती घडणार का याची चर्चा आहे. चांगले गोलंदाज बाणकर संघाकडे आहेत, पण त्याच्याच दर्जाची चांगली बॅटिंग वाघोलीकडेही आहे. वाघोली संघाला पण या मैदानावरती खेळताना या अगोदरच्या पर्वामध्ये देखील विजेता पाहिलेले आहेत. आता या समोर वाघोलीच्या समोर बाणकरचा संघ आहेत. काय पुन्हा एकदा वाघोली चॅम्पियन ठरेल की नवीन मानकर या मैदानाचा आणखीन एक संघ बाणकरचा संघ आपल्याला मिळेल, त्याची चर्चा मैदानावरती होणार आहे. पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व कोणी गाजवलं ह्याही गोष्टी तुमच्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेटचा खेळही तसा आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला ही माहिती देणं देखील गरजेचं असतं. पहिला बॉल, हो वाईड 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 वाईड, पहिला चेंडू वाईड आलाय. वाईड वरती आता टाळ्यांचा गजरही झालाय. आता मजा येणार का वाघोलीचे समर्थक आहेत तिथे मोठा फटकाला तर वाघोलीचे समर्थक टाळ्या वाजवतील. जसा डॉट येईल, जशी विकेट येईल तिथे खास करून बाणकरकर मंडळी आहेत त्यांच्याही टाळ्यांचा गजरचा आपण प्रतिसाद पाहणार आहोत. चुरस दोन्ही बाजूने असणार आहेत. मजा येणार या मॅच मध्ये, रंगतदार मॅच असणार आहेत. ओव्हर द विकेटने हवेमध्ये खेळलाय, फटका छान खेळलाय, ऑन दी ऑफ खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली, गलगले जोडीला गौरी. षटकाराला सुरुवात झालाय, तिथूनही सुरुवात झालाय. इथून होणार, तिथून होणार, दोन्ही बाजूने होणार, आक्रमणही होणार, काही गोष्टी मैदानावरती अजूनही होणार आहेत, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. यावेळचा बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो.
थोडासा वेगवान हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि तो वेग त्या ठिकाणी मात्र थोडासा आपण पाहिलं या चेंडूवरती. पंचाने लगेचच व्हाईट बॉल कळवलं. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. बॅटची एज होती. चेंडू मात्र पाठीमागे निघून चालला. तिथे मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून मिळेल एक रन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या पुन्हा एकदा मैदानावरती वाढला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9च्या घरामध्ये. चेंडू फेकून जरत आतापर्यंत 2 करायच्यात रन 56. सरासरी जर पाहिली तर 11 जवळपास 20 आहेत. 11.20च्या सरासरीने तुम्हाला रन घ्यायचे 56 करायचे असतील तर धावफलकावरती धावा 9. ओहो हो, प्रचंड वेगाने पुन्हा चेंडू हाताळला गेलाय. भन्नाट वेगाचा मारा मात्र मैदानावरती पाहायला मिळाला आणि तो चेंडू देखील यशस्वीरित्या मात्र पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. 3 चेंडू देखील संपला गेला. 3 चेंडूवरती रन झाला आतापर्यंत 9. 3 त्रिक 9 आतापर्यंत बरोबर प्रत्येक बॉलवरती तर म्हणता येईल 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्या बाहेर बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न, छेडछाडी करण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा पाहायला मिळाला. आता टाळ्यांचे गजर आहेत. तो बाणकर संघाच्या समर्थकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल क्रिकेटमध्ये नेहमी इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 4 बॉलचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 9. 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहेत. निर्णायक असताना कमबॅक करत असताना पाहायला मिळतात गोलंदाज. एक षटकार आल्यानंतर ओहो, बॉडीवरती ब्रश. चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. कधी बॅट्समॅन भारी पडेल, कधी गोलंदाज भारी पडेल, कधी क्षेत्ररक्षक भारी पडेल. प्रेक्षक वर्गही मात्र आता मैदानावरून पाहतायत, एकमेकांना पाहतात. आता अगदी सेलिब्रेशन कोण करणार त्याच्यावरती देखील नजरा आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 9 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी. बॅकवर्डला गेला, स्लाइस केला बॉलला, खेळला गेला चेंडू बिटवीन द गॅप्स आला क्षेत्ररक्षकाला. ओ हो हो हो, बॉल न दिलाय दगा. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डान्सिंग अंपायर सध्या आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपला जलवाय तो जलवा मात्र काय दाखवण्याचा प्रयत्न करतात. एक षटकाचा खेळ संपला गेला. एका षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. कंपॅरिझन देखील आपण जाणून घेणार आहोत. या षटकानंतर कशा प्रकारे धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर कंपॅरिझन आहेत. ते कंपॅरिझन तुम्हाला पुन्हा दाखवलं जाईल. सध्या कंपॅरिझन आहेत ते स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये होता बाणकर याचा संघ 6ला 2 विकेट आणि चेतक वाघोली आहे 13 वरती एकही विकेट नाहीत. कंपॅरिझन मध्ये 7 धावा पुढे आहेत आणि विकेटही नाही त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडीपणा पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत आहेत. नाव आहे चिनार. चिनार मैदानावरती येत आहेत. पहिला बॉल चिनारांचा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. बॉल पुन्हा एकदा फिरलेला आहे. 2 रन मैदानावरती कंप्लीट. प्रयत्न तर आता 3रा रनचाही होणार का, तर होणार, डेफिनेटली होणार. पंच सांगतायत एकूण 3 रन या ठिकाणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 रन येतात. 3 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळेल. स्वतःला सावध करायचं, स्वतःला थांबवायचं, कारण की तिथे एक धाव इम्पॉर्टंट म्हटली गेलेली आहेत आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 3 ने वाढत असताना धावसंख्या 16. धावफलकावरती धावा 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड मात्र लगावले गेलेत. प्रयत्नशील कामगिरी तुम्हाला मैदानावरती सातत्याने करायची आहे. ती कामगिरी करण्याचा प्रयत्न सध्या करतायत चिनार. यावेळचा बॉल फटका फसला हवेमध्ये. विकेट कीपर चेंडूवरती कॅच कॅरी, फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. सेलिब्रेशन.
विकेट मैदानावरती आलं. विकेट इम्पॉर्टंट आहेत आणि एखादी विकेट ज्यावेळी जाते ना त्यावेळी थोडस दबाव आहे, तो दबाव मात्र मैदानावरती वाढत असतो. गोलंदाज मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळतात. बॅट्समॅन मैदानावरती यश आलेले आहेत. पाहूयात यश आज गोलंदाजी चांगली केलेली आहेत. बॅटिंग यश कशा प्रकारे करणार. फायनलची मॅच आहेत, मेगा फायनलचा मॅच आहेत. मेगा ब्लॉक मैदानावरती सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सध्या जिंकणार कोण याची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. चिनार ज्यावेळी येतात ना त्यावेळी संघासाठी विकेट घेऊनच जात आहेत, हे आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं, कालच्या दिवसापासून आपण चिनार यांना पाहिलं. ज्यावेळी संघाने त्यांना घेऊन आले त्यावेळी त्यांनी विकेट देखील संघासाठी मिळवून दिलेले आहेत. तेच चिनार मैदानावरती पुन्हा पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, दांडी 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 गुल, विकेटचं बटन गॉन. विजय सर मागणी तुम्हाला पण आहे की आता समोर महिला पण नसतात, काही आपले प्रेक्षक वर्ग पण नसतात, मग थोडस पुढे आला तर अजून बरं पडेल. नाचत नाचत कदापि विकेट गेली तर मजा येईल अजून. तिथून जर पुढे आला तर मग ते बरं पडणार आहे. धावफलकावरती धावा संघाच्या पहिला तर लगावलं गेलं 16 धावा 2 गडी बाद. आता कोण येणार. बॅट्समॅन मैदानावरती आलेले आहेत. नजरा त्याच्यावरती आहे ज्याने मागील काही मॅचेस मध्ये संघाला मात्र संकटातून बाहेर काढलेला आहे. संकट मोचक बनावं लागेल. संकट मोचक कोण बनणार आज पुन्हा एकदा मैदानावरती वाघोली संघासाठी संकट मोचक कोण बनणार त्याची देखील चर्चा मैदानावरती होणार आहेत. प्रत्येकाला प्रयत्नशील प्रयत्न करायचे आहेत. बॅटिंग करणारी टीम वाघोली संघ मैदानावरती टार्गेटचा पाठलाग करतात. अब तक 56 रन मैदानावरती त्यांना करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला 56 रन मैदानावरती करायचे. डिपेंड टीम एकचा मित्रमंडळ बाणकर संघाला 2 गोष्टीची चर्चा मैदानावरती केली जात आहेत. आता विकेट किपर थोडेसे क्लोज झाले आहेत. चिनार 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 एकाच नावाची आज चर्चा सातत्याने होईल बाणकरच्या त्या गावामध्ये. चिनार पुन्हा एकदा. ओ वाईट 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 थोडंसं ऑप्शनच्या बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने घोषित केला आणि तिथून अतिरिक्त स्वरूपाची धावी मैदानावरती मिळालेली आणि धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती 17 रन. बॅटची होती कदापि फ्लाइंग स्लीप मध्ये एखादा खेळाडू असता तर आणखीन एक धोका होऊ शकला असता, पण तसं नाही घडलं. 1 रन मैदानावरती आलेले आहेत. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती 18. 1.4 चेंडू देखील संपला गेला आहेत. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 38 रन अजूनही मैदानावरती करायचे आहेत. नाउ 20 बॉल रिमेनिंग 38 रन रिक्वायर्ड टू विन. 20 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मिसफील करतात. 1 रन मैदानावरती मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न भागेश वगैरे चेंडूवरती आहे आणि फेकी होताना पाहायला मिळाले. अपील झाली पंचांकडे, परंतु आता तिथून पंच सांगतात की नाही बॅट्समॅन क्रीज मध्ये आलेले आहेत. 2 रन मैदानावरती घेतलं गेलं. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा वाढत असताना पाहायला मिळतात. 19 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 19 बॉल मध्ये अजूनही विचार केला तर जवळपास 36 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शेष आहे. 19 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. चिनारच्या या षटकानं मॅचला मात्र रंगतदार सिच्युएशन मध्ये घेऊन आला. हा मॅच क्रिकेटचा खेळ कधी बदलेले कोणी अगदी सांगू शकत नाहीत. एखादा भविष्यवाणी करणारा आणला तरी देखील तो सांगू शकणार नाही. ओहो, चांगला बॉल, खोल बॉल, टप्प्याचा बॉल, यॉर्कर बॉल. प्रत्युत्तर नाही बॅट्समन कडे. संपलं 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती. रन झालेत 20, करायच्यात रन 36, येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये 36चं लक्ष आहेत. 18च्या डबल करायच्या 36 होतील की नाही होणार त्याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर डुपर हिट सॉन्ग. Nukre
थँक्यू. मैदानावरती आपण पाहिलं तर सामना अगदी रोमांचक सिच्युएशन मध्ये पुण्यात आपल्याला पाहायला मिळू शकतोय. तिथून आपण पाहिलं तर मैदानावरती विकेट ज्या विकेटची नितांत गरज होती त्या विकेट देखील मैदानावरती मधल्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार. लक्ष टार्गेट जर आपण मैदानावरती पाहिलं 2 ओव्हर नंतर संघ कुठे होतं कंपॅरिझन मध्ये ते देखील आपण काही वेळामध्ये जाणून घेणार आहोत. 2 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. 22 ला 3 विकेट होते, इथे 20 ला 2 विकेट आहेत. थोडंसं आता जवळपास आलेला आहेत. चेतक वाघोली आता 2 रनने कमी पडलेला आहे. आधी बाणकर संघ त्या पहिल्या ओव्हर मध्ये कमी पडला होता, त्या आपण कंपॅरिझन मध्ये पाहिल्यात. 3रं षटक. पहिला बॉल खुल्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याला ड्राईव्ह केला क्षेत्राच्या त्या ठिकाणी मात्र प्रज्ञेश चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात. प्रज्ञेश यांनी मात्र बॉल अडवलेला आहे. फेकी करेपर्यंत त्या ठिकाणी मिळेल 1 रन. एका रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 21 ला 2 विकेट मैदानावरती गमावल्यात 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 5 बॉलचा कल मैदानावरती बाकी असणार आहेत. निर्णायक 5 चेंडू असणार आहेत. प्रत्येक जण आता मात्र अगदी हा मॅच पाहतायत. फुल टच बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, उडवलाय बॉलला. बॉल चाललाय सीमारेषेत. नाही, क्रिकेटचा खेळ असा की काही गोष्टी आपण कधी कधी बॉल पकडण्यासाठी आपल्या भानच नाही राहत. आता कॅमेरामॅनने कॅप्चर केलं असेल तर आणखीन काही गोष्टी असतील. नाही केलं सर्व काही ठीक आहे, पण बॉल पकडण्याचा त्यांचाही प्रयत्न होता. 6 धावाला धावसंख्या धावफलकावरती 27, 27 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा चेंडू मात्र तिथून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. वेगाने चेंडूवरती विपुल आल्यात. ओहो, मिसफील्ड. 1-1 ला डबल मध्ये कन्वर्ट करणं देखील धोक्याचं ठरू शकते. आताच्या घडीला 2 धावा येतात. वाघोलीकरांचा समर्थक सध्या मिळतात टाळ्यांचा गजर त्यांचा देखील पाहायला मिळालेला आहे. 2 रनाला 2 रनने संघाची धावसंख्या 29. 2.3 चेंडू देखील संपला. 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. 29 लॉस ऑफ 2 विकेट. पार्टनरशिप आता मैदानावरती बिल्ड करतायत तन्मय आणि सचिन यांच्या मदती. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल. ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल. प्रत्युत्तर नाही. पुन्हा एकदा मैदानावरती रोखला गेलेला आहे. हे होणार होतच राहणार मैदानावरती. 29 ला 2 विकेट. 14 बॉल मध्ये 27 ची गरज. वाईट यॉर्क अगदी मैदानावरती हाताळला गेलाय. प्रयत्नात आता मैदानावरती करतात गोलंदाज देखील. 14 चेंडू मध्ये 27 धावेची गरज आहे. षटका दरम्यान पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा ट्रॅक वरती. कडक ड्राईव्ह केला. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. 1 रन मैदानावरती घेतले गेलेत. 2रा रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का? चेंडू मात्र चालला प्रज्ञेच्या दिशेने. प्रज्ञेशच्या बॉलला अडवलं गेलंय. 1च धाव पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. जसा जसा मॅच पुढे झाला तसा तसा रंगत या मॅच मध्ये आता वाढत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये 26 रनची अजूनही गरज आहे. एक चांगला बॉल मॅच मध्ये घेऊन येईल बाणकर संघाला. एक चांगला स्ट्रोक, एक मोठा फटका मॅच अगदी जवळपास घेऊन येईल ते टीम वाघोलीकरांना. पाहूयात कोण जिंकणार. बाणकरचा संघ जिंकणार की वाघोलीचा संघ जिंकणार? वाघोली की बाणकर याच्यावरती चर्चा आहेत. 13 मध्ये 26 ची गरज. थांबल्या, थोडस ब्रेक घेतलाय. 13 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय. मिडल ऑफ द बॅट झालाय का? यस, डेफिनेटली झालाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या सफर वरती. षटकार पाहायला मिळत आहेत. मॅच बदललाय. 12 मध्ये 20. या स्पर्धेतील 116वा षटकार मैदानावरती आलेला आहे. 116वा षटकार मैदानावरती खेळलाय. 12 बॉलचा खेळ. 12 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. समीकरण आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. डिबेन लाईव्हला पण हे पाहू शकतायत. 50,000 सबस्क्रायबरचा आकडा देखील डिबेन लाईव्हच्या मात्र माध्यमातून कंप्लीट केला गेलेला आहे. आता
आता स्वप्न आहे 1 लाखाच्या जवळपास पोहोचण्याचं डीबीएन लाईव्हच्या संपूर्ण टीमचं. आणि अजूनही कोणी डीबीएन लाईव्हला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स नसेल केलं तर आपण करून घ्या. एक उत्तम दर्जाचं चॅनल आहेत आणि ही सर्व जी आपली मुलं जी आहेत नारंगीच्या त्या गावातील सर्वजण आहेत. त्यामुळे सर्व आपण तीच विनंती सर्वांना असेल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपण सबस्क्राईब जरूर करून घ्या. 12 चेंडू खेळ, 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना दाखवलं जातात महिला भगिनी देखील. यांना कॅमेरामध्ये आपण पाहिलं अँगलमध्ये कॅमेरामॅन रोहित त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर डिजिटल स्कोरची भूमिका बजावतात हर्षल आणि एडिटर स्क्रीन एडिटर म्हणून आपण प्रशांत यांना सध्या पाहतायत. वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये 19ची गरज आहे. ऑप्शन चिनारही होते पण चिनार सध्या अगदी दमलेले दिसत आहेत. फटका छान खेळला. चेंडू मात्र चालला बिटवीन द गॅप क्षेत्राच्या चेंडूवरती पुढे आलाय. 1 रन मात्र मैदानावरती घेतलाय. फेकी त्या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळाले. एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. मला पडायचंय, मला वाकायचंय, मला झुकायचं, तरी देखील मैदानावरती क्रिकेट उठून खेळायचं आहे. हेच आज मात्र सर्वजण मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. 1 रन पुन्हा एकदा मैदानावरती घेतलं गेलेलं आहे. समीकरण आहे 11 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. काही गोष्टी होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःला ठामपणे सांगा आम्ही करू शकतो. आमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, ते मात्र वापरण्याची गरज आहे. ओहो चांगला बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एंड मोमेंटला थोडंसं चेंडूची फेक करण्याचा प्रयत्न. 1 रन मात्र मैदानावरती पुन्हा एकदा कंप्लीट होतात. 10 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 17 रनची गरज राहिलेली आहे. 10-17 वाला मॅच आहे. कोण जिंकणार याच्यावरती देखील चर्चा आहेत. बाणकर संघ जिंकणार की पुन्हा एकदा मात्र वाघोली संघ आपल्या नावाची चर्चा मात्र सातत्याने ठेवण्यासाठी भाग पाडणार, त्याच्यावरती चर्चा रंगली गेलेली आहे. 10 बॉल मध्ये 17 रन. फटका खेळला, हवेमध्ये खेळला. झेलची संधी आहे का नाही आहे. बॉल पाठीमागे चाललाय. तिथे डिक्लेरेशन आहे, तिथे मिळेल 1 रन. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी होताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू खेळ शेष आहे. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची गरज आहे. रंगतदार मॅच सुरू आहे. पुढचा बॉल. ओहो यावेळेस बॉल आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतले गेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी नाही वळणार. सिंगलच मैदानावरती मिळणार. 8 बॉलचा खेळ शेष. 8 बॉल मध्ये 15ची गरज. रंगतदार मॅच. कधी बाणकर, कधी दुसऱ्या बाजूला असलेला वाघोली, चेतक वाघोली, एकता मित्र मंडळ बाणकर. चालू असलेली मॅच रंगतदार मॅच आहेत. रंगतदार सिच्युएशन आहेत. कोण जिंकेल जुनी भविष्यवाणी करणं थोडंसं कठीण आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल. दांडी 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 गुल. मॅच जर पाहिला तर आता समीकरण जर पाहिलं तर समीकरण पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवूयात. 7 चेंडूचे खेळ मैदानावरती बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 7-15 वाला मॅच. अचानकपणे मॅच बदलला. अचानकपणे मॅचने खास करून रोमांचक सामना आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काल वेळ खेळ सर्व काही बदलणारा हा खेळ आहे. तो खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा खेळ. 7 मध्ये 15. निर्णायक चेंडू आहे. निर्णायक बॉल. वाईट 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 वाईट. अंपायर सांगतात वाईट. मॅच झालाय टाईट. आता कोण करणार फाईट मैदानावरती पाहूयात. 7 मध्ये 14ची गरज आहे. 7 दुने 14. प्रत्येक बॉलवरती 2. लहान मुलांना देखील माहित आहे 7 दुने 14. पाहूयात हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती पुन्हा एकदा रंगत असताना पाहायला मिळतोय. येणारी चेंडू 7 बॉल मध्ये 14ची गरज आहे. निर्णायक बॉल. हवेमध्ये खेळला. कनेक्शन झाला. बॉल. ओ हो 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 हो
चिनारने काय कॅच घेतलाय. वॉट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. थँक्यू. मध्ये मध्ये जाऊ नये प्लीज. अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. हितेश सर्वांना थांबवायचं. हितेश मागे सर्वांना थांबवा, कारण की सर्व मध्ये गेलं तर अजून प्रॉब्लेम होईल. प्लीज विनंती आहे. मॅच सुरू आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत. दोन्ही संघ, वाघोलीचाही संघ आपला परिसरात दिलाय आणि दुसऱ्या बाजूला बाणकरी आहे. नाहीतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 5 धावेची पॅनल्टीचा सामना करावा लागणार आहे. प्लीज समर्थक आपणही आहात, आम्हालाही समर्थक. कठीण परिस्थिती आहेत, प्रयत्न चांगले होणार आहेत. आम्ही आमचं काम करतोय, बाकीचं तुमच्यावरती आहे. 6-14. पंचांनी निर्णय सांगायचा, काय सांगायचं. ओके. आणि ऑनफिल्ड निर्णय का तुमचा. ऑनफिल्ड 2 मिनिटं तुम्ही इकडे येऊन जा. तुम्ही स्वतः या. आता फायनलची मॅच आहे, त्यामुळे डिसिजन पंचांनी स्वतः बघायला यायचंय. कारण का फायनलची मॅच आहे. कोणी आम्ही तिथे डिसिजन नाही. फायनल आयोजक खेळत आहेत, त्यामुळे तुम्ही घालायचं. कोणी आयोजकांकडे यायचं नाही. पंचाला निर्णय द्यायला सांगितलं, फक्त पंच म्हणणार आहे. पंच डिसिजन देतील. आपल्या जागेवरती पंच जातील आणि डिसिजन देतील. बाकीच्या गोष्टी इथे कोणी येऊ नये प्लीज. डिसिजन आहेत आपल्यापर्यंत दिले जाणार आहेत. आणि ऑन फील्ड अंपायर डिसिजन मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. OUT बॅट्समॅन आउट. थँक्यू. 6 मध्ये 14ची गरज आहे. पहा ऍक्शन रिप्ले पहा पुण्याच्या स्क्रीनवरती. कशा प्रकारे काय घडलं होतं नक्की पहा. हा बॉल टाकला होता, बॅटच्या रडारमध्ये होता. कळण्याचा प्रयत्न मयूर यांच्या माध्यमातून झाला. त्या ठिकाणी होते चिनार होते. चिनारनं जंप घेतली, उंच उडी घेतली, कॅच कॅरी केला, बॉडी बॅलन्स संतुलन ठेवलं, बाउंड्री लाईनच्या जवळपासून थोडस शरीराला मात्र थोडंसं वळवलं आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करताना पाहायला मिळाले. डिबेन लाईव्हला दूध का दूध और पाणी का पाणी ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही जाऊन ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतायत. 6 बॉल मध्ये 14ची गरज आहे. आम्ही विनंती का करतो माहितीये का, बाणकर संघ, बाणकरचे जे समर्थक आहेत त्यांना विनंती का करतोय, तुमच्या खेळाडूला प्रॉब्लेम होईल काय. ते कॅच घेण्यासाठी आले, मग तुम्ही पाठीमागे असतं तर मग त्यांना कॅच घेण्यासाठी मिळणार नाही. बाकी विनंती आमची काहीच नाही. आम्ही कॉमेंटेटर आहोत, आमचं काम नाही आहे. आम्ही फक्त सांगण्याचं काम करू. समजणं आपलं काम आहे. जर नाही समजले, तुमच्याच खेळाडूला प्रॉब्लेम होईल, त्यांना जम्प मारण्यासाठी मिळणार नाही. मग बाउंड्री लाईन जर तुम्ही काय करणार. नियम हा सर्वांसाठी सेम असतो, त्यामुळे तीच विनंती आहे, बाउंड्री लाईन पासून थोडंसं दूर राहा, जेणेकरून आपल्याच खेळाडूला प्रॉब्लेम होणार नाही. माहित आहे थोडंसं हाय टेन्शन हाय पेन्शन ह्याही गोष्टी प्रत्येकाला आहेत. गावचा संघ खेळतो, मग गावच्या संघामध्ये त्या गोष्टी असतात, पण काही गोष्टी स्वतःला बांधून देखील ठेवायच्या असतात. अशा 2-3 स्पर्धा झालेल्या आहेत की जिथे काही आयोजकांचे खेळाडू मध्ये गेल्यानंतर काही वेळेला मॅचेस मध्ये काही बदल पण झालेले. आता नाही सांगणार ते, पण अनेक वेळा समालोचन करताना आम्ही करिअर मध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे विनंती आहे, थोडंसं आपल्या खेळाडूंना चान्स भेटू द्यात, तुमच्या खेळाडूंना चान्स फिल्डिंग साठी मिळू द्या, ही विनंती असणार आहे. 6 मध्ये 14. पहिला बॉल वाईट मॅच मध्ये आला. वाईट मॅच होईल फाईट. पुन्हा आता फाईट मॅच मैदानावरती सुरू आहेत. 6 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. रंगतदार सामना मैदानावरती पाहायला मिळतोय.
6 बॉल मध्ये 13 धावेची गरज आहे. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. स्लोवर वन. ओहो पीक केलाय. नशिबाची साथ कदापि थोडीशी कमी लाभलाय. 1 रन मैदानावरती घेतली गेलेली आहे. एका जाव मैदानावरती पाहायला मिळेल. इलेक्ट्रिकल पोल इलेक्ट्रिकल अगदी वायर्स पाहायला मिळत आहेत. त्याला बॉल अडल्या गेल्यात. म्हणजे नशिबाची साथ थोडीशी कुठेतरी कमी लाभली ती वाघोली संघाला या मॅच मध्ये. आता समीकरण मैदानावरती पुन्हा बनले गेलं. समीकरण पाहूया पुन्हा स्क्रीनवरती. 5 चेंडूचा खेळ शेष. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 12 रनची गरज आहे. 5-12 वाला मॅच आहे. हाय टेन्शन वाला मॅच पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार याच्यामध्ये देखील चर्चा असणार आहे. क्षेत्रक्षण सजवलं गेलंय. बॅट्समॅन मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाज पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर विपुल. विपुलचा बॉल हवेमध्ये गेला. उंच गेला. दूर गेलाय का दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक विपुल आला. ओ ड्युएट कॅच. गोलंदाज बाद. नाही आम्हाला पण पाहायचं की तुम्ही कसं नसता. पण नसताना थोडंसं त्या बाउंड्री लाईनच्या पुढे जाऊ नका बस. माहित आहेत की गावचा संघ आहेत. प्रत्येकाला माहित आहे की प्रत्येकाचा गावचा संघ जिंकावे प्रत्येकालाच वाटतं. आम्ही समालोचन करताना या गोष्टी सांगत असतो. पण एखादा काहीच कृत्य घडू नये म्हणून आम्ही इथून तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत. बाकी काहीच नाही. आपल्या खेळाडूला प्रॉब्लेम होऊ नये बाकी काहीच नाही. त्याचीच विनंती आम्ही तुम्हाला इथून करत आहोत. येणारे चेंडू मैदानामध्ये शेष 4 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे. बाणकर की वाघोळी. वाघोळी की बाणकर. मैदानावरती रंगला गेलेला सामना. 4-12. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. विपुल मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आलात. विशाल. उंच विशाल. चढायचं विशालला. नाही 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 नाही. आता वाईट आला मैदानावरती. पुन्हा एकदा वाईट आलेला आहेत. 4 बॉल मध्ये 11ची गरज आहे. सामना बदलतो. सामना रंगतदार होतो. सामना सिच्युएशन नुसार पुढेही जातो. ते आपल्याला मैदानावरती चित्र पाहायला मिळालेलं आहे. 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. अजून काय पाहिजे. फायनलची मॅच अशा प्रकारे होणार. मग अजून काय पाहिजे. ओ घालवलाय बॉल. आयुष्यामध्ये कधी 2 गोष्टी वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण. दुसरा म्हणजे आनंदाचा श्रण. क्रिकेटमध्ये आलेला लोअर फुल टच बॉल वाया जाऊ द्यायचा नाही. पंच चर्चा करतायत. थोडासा वेळ घेतलेला पंचांनी. काय घडणार काय सध्या मैदानावरती. टिक 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 हृदयाच्या ठोके वाढवणारे सध्या. नो 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 बॉल. बदललाय. मॅच बदलणार. आता मॅच बदलतोय की काय याची देखील चर्चा मैदानावरती होणार आहे. चार बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. फ्री हिट मैदानावरती दिला जातोय. फ्री हिट मॅच रूपरेषा बदलवून टाकेल की काय. विपुल पुन्हा एकदा. वाईट. आता टाळ्या वाघोली करून समर्थन. टाळ्यांचा गजर आता मात्र भरपूररित्या पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा केस शेष आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावेची गरज आहे. एक्स्ट्रा रन देखील मायने ठेवतात. तिथे एक्स्ट्रा 6 होत्या. इथे एक्स्ट्रा किती आहेत याची देखील चर्चा रंगणार आहेत. 4 बॉलचा केस शेष. 4 बॉल मध्ये 9 धावेची गरज. विपुल पुन्हा रेडी. पुढचा बॉल. स्लोवर वन थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. 3 बॉल मध्ये 9 रनची गरज. 3 त्रिक 9ची गरज आहेत. आणि मला तरी वाटतं की ज्यावेळी हा मॅच सुरुवात झाला त्यावेळी बरोबर पहिल्या 3 बॉल मध्ये 9च झाल्या होत्या. आता 3 बॉल मध्ये 9 हव्यात. मॅच सुरू झाली तिथे 2 बॉल मध्ये 9 होत्या. त्याच्यानंतर 3 बॉल मध्ये 9 होत्या. आता हवाई आहेत 3 बॉल मध्ये 9. 3 त्रिक 9. पाहूयात. प्रत्येक बॉलवरती 3 रन घ्यायचे आहेत. स्ट्राईक एंडला सचिन आहेत. विशाल आहेत. विशालला मात्र आता चांगली बॅटिंग करायची आहे. 3 बॉल मध्ये 9ची गरज. विपुल पुन्हा एकदा. वाईट. पुन्हा एकदा वाईट हाताळला गेलाय. 3 बॉल 8. विपुल एक चांगला बॉल हाताळतोय. दुसरा वाईट हाताळतोय.
5 रन आतापर्यंत एक्स्ट्रा आलेले आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत सध्या स्कोरवर पोहोचवत आहेत. 3 बॉल मध्ये 8 डावांची गरज. समर्थक मात्र आहेत तिथे खुश आहेत. 3 बॉल मध्ये 8 ची गरज. वाईड वाईड वाईड. 3 बॉल 7. आता अंपायरिंग चेहऱ्यावर स्माइल करतात महेश कुडू सर, कारण की एक्सरसाइज जेवढी करावी लागली नसेल तेवढी आता एक्सरसाइज त्यांना करावी लागलेली आहे. 3 बॉल मध्ये 7. आणि नेहमीच म्हणजे म्हटलं जातं की प्रेशर में 3 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. 3 बॉल 7. 3 बॉल 7. आयुष्यामध्ये एकमेकांची साथ गरजेचं असतं. क्रिकेटचा खेळही असा खेळ आहेत, इथे एकमेकांची साथ गरजेचं आहे. हाय टेन्शन वाला मुकाबला आहेत, हाय टेन्शन वाली मॅच आहेत. कोण जिंकणार अजूनही नाही माहीत, असं अद्यापही स्पष्ट नाही आहेत, परंतु 3 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. पाहूयात विपुल पुन्हा एकदा. फटका खेळलाय, दर्जेदार खेळलाय का? दर्जेदार खेळलाय. हो दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. मॅच कसा बदलला त्याचं कारणही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 2 बॉल 1 ची गरज आहे. 2 बॉल 1 ची गरज आहे. आता खेळाडू जवळ आला, थोडस जवळ आल्यात. जवळ यावंच लागेल, कारण की जवळ आल्यानंतर आता बघूया मैदानावरती काय घडेल. दोन चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. निर्णायक चेंडू आपल्याला पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज रेडी आहेत. 2 बॉल 1. फायनल मॅच. कोण जिंकणार पाहूया. आणि फायनलचा मॅच जिंकला चेतक वाघोली संघानं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान.